भूविकास चौकात वाहतूक नियमांच्या ड्युटीला मी आणि मॅडम होतो. तिथं थांबलो होतो तेव्हा 2 4 व्हीलरवाले आले आणि त्यांनी सांगितलं की एक रिक्षा चालक आलाय, त्यांनी 3-4 गाड्यांना उडवलेलं आहे, तर त्याला पकडा. म्हणून आम्ही त्याला पकडण्याकरता 2 व्हीलरवर गेलो. 2 व्हीलरवर गेला असता त्यांना आम्हाला एसटी गाडी थांबवलीच नाही कुठेच. मग त्यांना आम्हाला पोलीस ग्राउंड, तिथून परत आरटीओ चौकातनं परत एसटी स्टँड. आमच्या वाहतूक नियमांच्या मॅडमला मी कॉल केला, एसटी स्टँडला गाडी अडवा, अशी रिक्षा आली आहे, तरी तो तिथंही थांबला नाही. परत पुढे आलो, पुढे मंडईच्या इथून तो रिटर्न माघारी आला मनाली कॉर्नरला. त्याला मी बोलली की दादा आता तरी थांब, ट्रॅफिक जाम झालेला आहे, तू थांब, ऑलरेडी 4-5 जणांना तू उडवलेस. तो मला म्हणला तू बाजूला सर, नाही तर मी तुला जीवे मारून टाकीन. आणि मला त्यानं माझ्या कॉलरला धरलं आणि गाडीवरून मला ओढलं. ओढल्यानंतर मी गाडीवरून जोरात पडली आणि 4 व्हीलरच्या खाली, पिकअपच्या खाली गेले आणि तिथून उलटी ह्या साईडला आल्यानंतर माझी कॅप त्याच्या गाडीच्या मागच्या बंपरला अडकली, रेनकोटची अडकली आणि त्यांनी मनाली कॉर्नर पासून सातारा सिटी सेंटर पर्यंत मला फरफडत नेलं. पब्लिक त्याला थांब बोलत होते, मॅडम मागे आहेत, तरी कुठेही तो थांबला नाही. तिथे सगळ्यांनी प्रयत्न केला थांबवायचा, तो कुठेच थांबला नाही आणि पुढे जाऊन धडकला आणि थांबला.